नमस्कार, कसे आहात? आज मी गेले होते बाहेर, मला काही सामान घ्यायचं होतं किचनसाठी. आता माझ्याकडे ॲल्युमिनियमची बरीच भांडी आहे, तर म्हटलं आपण एक का होईना आपण एक वस्तू स्टेनलेस स्टीलच्या घ्याव्या, कारण एकदाच घेता नाही येत, खूप महाग असतात. तर माझं घेऊन झालं होतं आणि मी असं सहज बघत होते काय आहे, तर मला खूप छान तिथे कढई दिसल्या. माझ्याकडे सुद्धा अशी कढई आहे, तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असणार. तर ती मात्र मी दुसरीकडून घेतली होती. तर इथे खूप ऑप्शन आहेत, एकदम लहानापासून ते मोठ्यापर्यंत आहे साईज. तुम्ही बघा तुम्ही, आणि सगळ्यात जास्त मोठी साईजसुद्धा इथे आहे, लार्जपेक्षा पण लार्ज. तर आणि ह्याच्यासोबत लीडसुद्धा आहेत. प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे. आणि आता एवढ्या तुम्ही कढई बघताय, तर प्रत्येकाची काय विचारू म्हणून मी विचारली नाही. तर काहींची प्राईस सांगते मी तुम्हाला, काहींची नाही. तर ॲड्रेस वगैरे डिटेल मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ही कढई बघा किती छोटी कढई आहे, आणि ह्याचं जे लीड आहे ते ह्याला आहे, हे बघा. आणि किती छोटी कढई आहे. ही व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला मोठी, पण ही खूप लहान साईज आहे, सगळ्यात स्मॉल साईज आहे. आणि स्टेनलेस स्टीलच्या आहेत. आणि ही एक होती दुसरी, माहिती नाही आता हे कास्ट आयरन आहे का काय मधून, पण ही 3550 रुपयाला होती. भरपूर महाग होती, पण ते म्हटले कमी करून देणार जर घ्यायचं असेल तर. आणि ह्याला तेलसुद्धा कमी लागतं, भाजी करतो आपण तेव्हा, चिटकतसुद्धा नाही. खूपच सुंदर कढई वाटली मला. मी खूप रेसिपी व्हिडिओज वगैरे बघते ना, त्याच्यामध्ये ही कढई मला दिसते. तर माझ्याकडे कढई आहे म्हणून मी घेतली नाही. एकच कढई मला ती इनफ आहे, म्हणजे आम्ही तिघं असलो तरी पण मला बरोबर त्याच्यात भाजी होती. आणि अजून 2-3 लोक एक्स्ट्रा आले ना, तरी पण त्याच्यात व्यवस्थित भाजी होते. आणि हे एक आहे पितळेचं, आतून स्टीलचं आहे आणि बाहेरून असं पितळेचं पॉलिश केलं आहे का माहिती नाही. आणि ह्याच्यात भाजी वगैरे आपण काढून ठेवू शकतो, दही लावू शकतो. हे खूप छान वाटलं मला. जर क्रॉकरी युनिट वगैरे असेल ना, तर त्याच्यात हे खूप छान दिसणार आहे. आणि दुसरं मला हे खूप आवडलं, छोटे छोटे टोप होते आणि त्याच्यावरती लीड होतं. आपण भाजी काही उरलं वगैरे असेल, दही पण लावू शकतो ह्याच्यामध्ये. खूपच सुंदर होतं, किंवा आपण सर्विंगसुद्धा करू शकतो डायनिंग टेबलवरती. तर मला हे खूप आणि प्रचंड आवडलं. आणि क्वालिटीसुद्धा छान होती. हा 3चा सेट होता आणि हा 950ला पूर्ण सेट होता. क्वालिटीसुद्धा छान होती, जास्त पातळ पण नव्हतं आणि खूप हेवी पण नव्हतं, पण खूप छान होतं. आणि ह्याच्यामध्ये किती छान ना, आपण काही असं काढून ठेवलं जेवण बनवलेलं सर्विंगसाठी, तर किती सुंदर दिसेल हे. खूपच सुंदर होतं हे. आणि ह्याच्यावरचं जे लीड आहे ते पण खूप छान होते. आणि दुसरं मी असंच एक मला तिथे दिसलं टिफिन. हे मी मॉलमध्ये बऱ्याचदा बघितलं आहे चिकूसाठी, पण मी बघत होते टिफिन. आता तर सुट्ट्या लागणार आहे. आता ते मधून स्टील आणि बाहेरून प्लॅस्टिक असतात एअरटाईट, त्याच्यातून सांडत नाही. पण तशा टिफिनपेक्षा मला असे टिफिन जास्त आवडतात, दिसायलासुद्धा छान दिसतं. माझ्याकडे सुद्धा स्टीलचं आहे. बऱ्याचदा मला विचारलं जातं कुठून घेतला आहे टिफिन, तर तो तर मी इन्स्टा पेजवरून मागवला होता. तर हे एक मला छान वाटलं. त्यांच्याकडे अजून येणार आहेत म्हणून मी घेतलं नाही, पण खूप छान टिफिन होतं आहे. ह्याच्यातून काय भाजी वगैरे सांडत नाही, आपण कधी रस्सा भाजी वगैरे केली तर, असं ते बोलत होते. पण मला डाऊट येतो की याच्यातून सांडेल, म्हणून तुमच्याकडे असेल तर मला सांगा. मला चिकूसाठी असाच टिफिन घ्यायचा आहे. आणि हा 650 असं काहीतरी बोलले होते, ते मला आठवत नाही व्यवस्थित. आणि दुसरा त्याच्यामध्येच हा होता, एकाच ब्रँडचे होते, JVL. तर हा पण छान होता, पण तो मला जास्त आवडलेला. हा जरा छोटा वाटतो आहे मला. तर एक शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक असं, तर 2 टिफिन द्यायचे असतात. तर असे टिफिनच मी घेणार आहे. घेतले नाहीत मी, पण गेली तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. आत्ता सुट्ट्या लागणार म्हणून मी घेतलं नाही, कारण परत मन बदलतं नंतर, मग काही अजून वेगळं काही आलं तर मग तशातून घ्यावंसं वाटतं. आणि चिकूचे ऑलरेडी 2-4 टिफिन आहेत, तर बघू आता. अजून येणार आहेत ते बोललेत.
हे एक मला जाड आणि खूप हेवी असं चॉपिंग बोर्ड दिसलं. एक हाताने सुद्धा उचलता येत नाही, एवढं ते जड होतं. आणि साईडला जे कॉर्नर आहे ते लागणारसुद्धा नाही, शार्प नव्हते. आणि ह्याची प्राईस त्याने सांगितलेली 1250 सांगितले चॉपिंग बोर्डची, पण होतं ते खूप जड. आणि दुसरं हे, ह्याच्यात आपण तूप वगैरेसुद्धा काढू शकतो, दही लावू शकतो, परत तेल वगैरे आपण चपाती किंवा पोळ्यांना लावतो तर ते काढून ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये एक छोटासा स्पून होता जो मध्ये असा पडून जात नव्हता आणि लीडसुद्धा व्यवस्थित लागत जात होतं. नाहीतर आपण चम्मच टाकला ना तर ते खाली जातं आणि मग आपण हात टाकून काढतो ना हाताला अर्धं तेल किंवा तूप लागतं. तसं नव्हतं, तर हे खूप सुंदर मला दिसले. हा एक शेप छान वाटला मला. आणि हा एक राऊंड शेपमध्ये, ह्याच्यामध्ये पण 3 साईज आहेत, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. किती सुंदर आहे ना. आपण ह्याच्यामध्ये दूध वगैरेसुद्धा गरम करू शकतो गॅसवरती, खराब नाही होणार. स्टीलचं आहे, जसं आपलं पातेलं असतं ना तसंच आहे, पण ह्याचा असा शेप असल्यामुळे खूप सुंदर दिसते. तर हे असे 3 दाखवले मला त्यांनी. आणि बऱ्याचदा आपण मसाल्याचे डबे बघितले असणार, तर इथे सुद्धा मी बघितले लीडवाले ट्रान्सपरंट. खूप सुंदर वाटले मला. ह्याच्यातून आपल्याला दिसणार कशामध्ये कोणते मसाले आहेत, त्यांना लीडसुद्धा होते. आणि एक दुसरा होता रॅक्टँगलमध्ये, तर तो सुद्धा खूप सुंदर होता. त्याच्यात 6 डबे होते आणि ह्याच्यामध्ये 9 काहीतरी होते, 9च होते. आणि सेंटरचा एक मोठा होता. ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले थोडे थोडे काढून ठेवले ना तर पटकन आपल्याला भाजीमध्ये, फोडणीमध्ये टाकता येतं. माझ्याकडे सुद्धा आहे, पण छोटा आहे. आणि दुसरं हे एक होतं छोटंसं, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण दही लावू शकतो. मी खास करून दहीसाठीच असं बघत होते. भरपूर डबे होते, स्मॉलपासून ते लार्जपर्यंत, JBL ब्रँडचे. आणि ह्याच्यात आपण काही ठेवलं वगैरे असणार तर ते ट्रान्सपरंट दिसणार. आणि क्वालिटीसुद्धा चांगली होती. ह्यांची लीड जे आहे ते एकदम घट्ट आणि व्यवस्थित लागत होते. माझ्याकडे जे आहे त्याच्यावरती मी स्टिकर लावले, तुम्ही बघितलं असणार. पण ह्याच्यावर स्टिकर वगैरे लावायची गरज नाही, याच्यातूनच दिसणार आपल्याला काही सामान वगैरे ठेवलं तर. आणि भरपूर वस्तू होत्या त्यांच्याकडे बघण्यासारख्या. टिफिन भरपूर होते. आणि आपण चहा पावडर वगैरे काढून ठेवू शकतो अशामध्ये. हे पण खूप सुंदर होतं. हे JBL ना ब्रँडच्या वस्तू खूप चांगल्या असतात, दिसायलासुद्धा छान दिसतात. डिझाईन वगैरे पॅटर्न वेगळा असतो त्यांचा. तर ह्याच्यातून पण दिसणार काही टाकलं वगैरे सामान तर. आणि दुसरं पण एक लांब आहे, आपण डाळी वगैरे ठेवू शकतो. ऑइल डिस्पेन्सर होते स्टीलमध्ये. आणि भरपूर चांगल्या वस्तू होत्या. मी जेव्हा पण एखादी वस्तू घ्यायला गेली ना तर मी 10 वस्तू बघते काय आहे युनिक अजून म्हणून. आणि हा टिफिन बघा किती छोटा आहे. ह्याच्यात आपण काही काढून वगैरे ठेवू शकतो, उरलेल्या भाज्या असतील, फ्रीजमध्ये काही ठेवू शकतो. तर खूप छान वस्तू होत्या. मी जेव्हा पण गेली ना तर सगळीकडे बघत असते काय आहे, डोळ्याचं समाधान करण्यासाठी मला बघावंसं वाटतं काय आहे अजून म्हणून. आणि मी असंच माझी वस्तू घेऊन झाल्यानंतर मी सहज व्हिडिओ दाखवत होते व्हिडिओमध्ये, तर ते काका अजून मला छान छान वस्तू आणून दाखवत होत्या. आणि हा एक रॅक्टँगलमध्ये मसाल्याचा डबा होता. एका डब्यामध्ये आपण रोज जी वापरतो, घरामध्ये बनवलेले मसाले असतात ते ठेवू शकतो. आणि या छोट्या डब्यामध्ये खडे मसाले ठेवू शकतो. आता सध्या पितळी मसाले डबे किंवा वुडनमध्ये जे आहे ते सुद्धा बऱ्याच वापरले जातात, ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. पण स्टील आहे ते लवकर खराब होत नाही. पितळी डबे आपल्याला घासत राहावे लागतात. तर हे एक मला छान वाटलं ऑप्शन. आणि दुसरे मला छोटे असे डबे दिसले, हे सुद्धा आपण भाजी वगैरे टाकून टिफिन देऊ शकतो. एक मोठा टिफिन आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये हे असे टिफिन बसतात. मी संदीपचा टिफिन कधी दिला असेल तेव्हा तुम्ही बघितलं असणार, दाखवलं असेल मी व्हिडिओमध्ये. आणि दुसरी ही बकेट जे आपण रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा बघितलं आहे, याच्यामध्ये भाजी किंवा डाळ वगैरे टाकून आणतात. ही 360 रुपयाला काहीतरी होती. एक पितळीची होती, सॉरी तांब्याची होती, आणि एक स्टीलची होती. ही सुद्धा खूप सुंदर वाटली मला. ह्याच्यामध्ये ना आपण साऊथ साईडला बघतो ना, ह्याच्यात रांगोळी टाकतात आणि रांगोळी काढतात. मी बऱ्याचदा बघितलं आहे, ते सुद्धा खूप छान दिसतं. त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो रांगोळीसाठी. ह्याच्यावरती बहुतेक पॉलिश केलेलं असणार, हे तांब्यासारखंच दिसतं. आणि अजून मी स्टेनलेस स्टीलचे टोपसुद्धा बघितले. हा सगळ्यात छोटा टोप होता आणि त्यात पण बऱ्याच साईज अवेलेबल होत्या. आणि स्टेनलेस स्टीलची भांडी जरा महागच भेटतात.
त्यामुळे मी एक एक घेते सध्या. आणि क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल आहे त्यांच्याकडे. डाळीला वगैरे फोडणी देण्यासाठी किती सुंदर आहेत ना. माझ्याकडे सुद्धा एक आहे, तर ही मीडियम साईज होती. खूपच सुंदर आहेत आणि सगळ्यात मोठी साईजसुद्धा आहे त्यांच्याकडे. आणि ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा ते घेतात. त्यांना मी विचारलं, माझ्याकडची आहेत ती हळूहळू मला एक एक काढायची आहे, कारण ही भांडी खूप महाग असतात, एकदाच नाही होत घेणं. 1000 1500 अशी प्राईज असते. प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे. 800 वाटतं स्मॉल साईजचे, 800 1100 1200 अशी वाढत जाते. पण डाळ वगैरे फोडणी देण्यासाठी खूप छान आहे, आमटीसाठी वगैरे. तर आत्ता सध्या सगळीकडे अशीच भांडी वापरली जातात. ते नॉनस्टिक, ॲल्युमिनियम ही अशी भांडी वापरलीच जात नाही. कास्ट आयरन आणि पितळी भांडी किंवा मग स्टेनलेस स्टीलची. तर माझी सगळी भांडी मम्मीनेच दिलेली आहे, त्यामुळे तेव्हा हा ऑप्शन नव्हता, म्हणून तिने मला पितळी, तांबे, ॲल्युमिनियम अशीच भांडी दिलेली आहे. ही स्मॉल साईज होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये मोठी दिसते, पण स्मॉल, मीडियम, लार्ज, त्याच्यापेक्षा पण जास्त लार्ज अशा भरपूर साईजमध्ये होत्या लंगडी. आणि किती सुंदर दिसते. याच्यामध्ये आपण भाजी वगैरे करू शकतो, नॉनव्हेज असेल, फिश वगैरे ते सुद्धा करू शकतो. पण अशी भांडी नॉनव्हेजसाठी मला वापरूच वाटत नाही, माझी इच्छा होत नाही, कारण नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो ना, तर मग नॉनव्हेज वगैरे नसतं. त्यामुळे ही भांडी रोजच्या वापरात खूप चांगली आहे. रोज आपण भाज्या वगैरे बनवण्यासाठी आपण काही बनवू शकतो. याच्यामध्ये डाळीलासुद्धा फोडणी देऊ शकतो. आणि क्वालिटी तर एक नंबर होती, एवढी सुंदर क्वालिटी होती. स्टेनलेस स्टील ह्याच्यामध्ये आतमध्ये जे आहे ते ॲल्युमिनियम असतं, वरतून स्टेनलेस स्टील आणि बाहेरूनसुद्धा स्टेनलेस स्टील असं असतं ते. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला स्टेनलेस स्टीलमध्ये सँडविच बॉटमसुद्धा मिळतं, पण त्यापेक्षा पण हे खूप चांगले आहे. सँडविच बॉटमचं जे आहे बॉटम ते हळूहळू निघून जातं आपण जसं जसं वापरतो, पण हे कधीही खराब नाही होणार. हे बरीच वर्षानुवर्ष भांडी आहे ती तशीच राहणार. आणि घासायलासुद्धा खूप सोपी आहे, भाज्यासुद्धा चिटकत नाही. तर ह्याच्यामध्ये खूप साईज आहेत त्यांच्याकडे. मी तर आत्ता तुम्हाला एवढ्याच दाखवल्यात, पण बऱ्याच साईज आहेत. आणि किती सुंदर आहे. स्मॉल 850, मीडियम ती आहे 900 950, लार्ज 1100 अशा प्राईस होत्या, पण खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यासोबत लीड नाही आहे, ते आपल्याला वेगळं घ्यायचं आहे. हे असे लीड आहेत, तर ह्याची वेगळी प्राईस. तर अशा सगळ्या साईजमध्ये लीड आपल्याला मिळून जातं. आणि तिथे मी बिना हँडलचं टोपसुद्धा बघितलं होतं, जे कढई असते ना ती बिना हँडलची, तीसुद्धा खूप सुंदर होती आणि भरपूर खोल होती. हे बघा, आपल्याला भरपूर ह्याच्यात भाज्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित होऊ शकतात, 4-5 लोकांच्यासुद्धा. अशी मी डीमार्टमध्ये सुद्धा बघितली होती, थोडी वेगळी होती, ती 800ला काहीतरी होती वाटतं. तर ह्याची प्राईस माहिती नाही, पण ही खूप सुंदर दिसत होती. आणि क्वालिटी बघा ना तुम्ही, तशीच आहे जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तशाच क्वालिटीचे आहेत. आणि हे एक टोप आहे, माहिती नाही ह्याच्यात फोडणी बसते की नाही, पण हे पण छान दिसतं. हे स्टीलचं आहे, पण हे ट्रायप्लाय नाही आहे. तर ते बोलत होते ह्याच्यात पण फोडणी बसते म्हणून. तर अशी बरीच मी भांडी बघितली. मी काय घेतले ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल. पण तुम्ही जर रोज माझे व्हिडिओ बघता तर तुम्हाला माहिती असेल ह्याच्यातलं माझ्याकडे काय नाही आहे, मी काय घेतलं असेल, मला कमेंट्समध्ये सांगा. बघूया तुम्ही किती लोक ओळखता मला, माझी चॉईस. आणि माझ्याकडची भांडीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेली आहे, तर तुम्हाला माहिती काय आहे काय नाही माझ्याकडे. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.